नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आलेली आहे आत्ताची सर्वात मोठी खुशखबर। 14 हप्ता वाटप संदर्भात 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जे आहेत डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहे। सोबतच मुख्यमंत्र्यांनी 14 हप्त्या संदर्भात मोठी घोषणा देखील केलेली आहे। अशा संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि आता काही क्षणांपूर्वीच अपडेट आलेले आहे, मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश दिलेले आहेत। 3 महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहे शासनाला। चला तर जाणून घेऊया हे 3 महत्त्वपूर्ण आदेश कोणते आहेत, कशा पद्धतीने हे आदेश दिलेले आहेत व यांचा फायदा लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने केला होणार आहे। सोबतच कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे ते देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम म्हणजे आत्ताच 3 आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। यातील पहिला आदेश दिलेला आहे सर्व बँकांना, जेवढ्या बँका आहे शासकीय असतील खाजगी असतील सर्व बँकांना एक महत्त्वपूर्ण आदेश त्यांनी दिलेला आहे। याच्यानंतर दुसरी सूचना दिलेली आहे महिला व बालविकास विभागाला। या विभागाकडून तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे जे ते ट्रान्सफर केले जात असतात, त्यामुळे दुसरा आदेश यांना दिलेला आहे। आणि तिसरा आदेश दिलेला आहे डीबीटी संघ यांना। म्हणजेच काय, तुमच्या खात्यामध्ये बँकेतून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं काम जे आहे ते डीबीटी माध्यमाद्वारे केलं जातं। त्यामुळे 3ही आदेश अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आणि यांच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। कोणता आदेश लाडक्या बहिणीसाठी कशा पद्धतीने फायद्याचा ठरणार आहे व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 14 हप्ता कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे। सर्वात पहिला आदेश आहे सर्व सरकारी व खाजगी बँकांना, कारण की या बँकांनी आतापर्यंत भरपूर लाडक्या बहिणींना पैसे पाठवण्यास उशीर केला होता आणि या कारणास्तव आता मोठे पद्धतीने यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्वरित तातडीने पैसे जे ते जमा तुम्हाला करावे लागणारच आहेत, अशा पद्धतीचे आदेश बँकांना डायरेक्ट दिलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी। आणि यातच सर्व बँका समाविष्ट असणार आहेत। आता ते कोणत्या बँका असणार आहेत तर यामध्ये SBI देखील असणार आहे, त्याच्यानंतर पोस्टाची बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँके तर आहेच, ते तुम्हाला सांगितलेलं आहेच आपण, पंजाब नॅशनल बँक देखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। तर या बँकांना असे आदेश देण्यात आलेले आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्वरित पैसे जे ट्रान्सफर झालेच पाहिजेत, अशा पद्धतीचे सक्तीचे व तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत। अन्यथा बँकांवर कारवाई करण्यात येणार आहे जर पैसे लवकर ट्रान्सफर केले नाहीत तर। चला तर आता पाहूया दुसरा आदेश। तर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना, कारण की आदितीताई तटकरेकडेच संपूर्ण लाडक्या बहिणीचे पैसे पाठवण्याचं सूत्र त्यांच्याकडे असते। म्हणजे त्यांनी तिकडून बटन दाबले की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात असतं। तर त्या संदर्भात 14वा हप्ता अधिक 15वा हप्ता असे मिळून 2 हप्ते जे आहे ते वितरण करण्यासंदर्भात मोठा महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्र्यांनी आदितीताईंना दिलेली आहे। आणि 14 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावेत हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। चला तर जाणून घेऊया। आणि तिसरा आदेश तर सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की तिसरा आदेश जो आहे तो डायरेक्ट महाडीबीटी संघाला देण्यात आलेला आहे व 14 हप्ता तसेच 15वा हप्ता वाटप संदर्भात त्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीने त्यांना सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच काय, तर डीबीटी माध्यम जे आहे ते पैसे ट्रान्सफर करण्यास सक्षम असते आणि या कारणास्तव आता डीबीटीद्वारेच पैसे जे ते पाठवण्यात येणार आहेत आणि यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जे ते पाठवण्यात येणार आहेत। चला तर जाणून घेऊया नेमकं डीबीटी माध्यमाद्वारे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, किती पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत। तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, 14 हप्ता वाटपची तारीख ठरलेली आहे आणि आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 टप्प्याच्या अंतर्गत पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आत्ताची सर्वात जबरदस्त अपडेट आपण म्हणू शकतो, कारण की मुख्यमंत्र्यांनी आत्ताच काही क्षणांपूर्वीच त्यांची मीटिंग सभा पूर्ण झालेली आहे आणि सभेनंतर त्यांनी सर्वात पहिला आदेश दिलेला आहे सर्व बँकांना, महिला व बालविकास मंत्रीताईंना आणि सोबतच डीबीटी संघाला देखील त्यांनी आदेश दिलेला आहे की आज पैसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 टप्प्याच्या अंतर्गत वितरण करावे लागणारच आहे तुम्हाला, अशा पद्धतीचे त्यांनी सांगितलेले आहे। चला तर जाणून घेऊया पहिला टप्पा नेमकं कशा पद्धतीने, पहिल्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे मिळणार, कारण की 3ही टप्पे जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की याच्या अनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता महत्त्वपूर्ण म्हणजे पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत वयाच्या अटीनुसार
पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे 21 ते 30 पर्यंत, नंतर 30 ते 40 पर्यंत, नंतर 40 ते 60 पर्यंत अशा पद्धतीने वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। वयाच्या अटीनुसार पैशांचं वितरण होणार आहे। याच्यानंतर जिल्ह्याच्या नुसार देखील यादी आलेली आहे आणि त्याच्यानंतर पात्रता यादी संदर्भात देखील अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींची ही पात्रता यादीमध्ये नाव आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत व सोबतच जिल्ह्यांची यादी महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुमच्यासाठी, कारण की जिल्ह्यांच्या यादीमध्येच पैशांचं वितरण जे आहे ते कशा पद्धतीने करायचं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे जमा होणार ते देखील त्या यादीमध्ये तुम्हाला आपण सांगणार आहोत। चला तर लक्षपूर्वक व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळून जातील। आज सर्व पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। म्हणजे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा पद्धतीने वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कशा पद्धतीने वितरण जे आहे ते होणार आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे 3 दिवस 36 जिल्हे हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत। इथे तुम्ही स्क्रीन बघू शकता, तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आढळत आहे की ते एकदा चेक करा, कारण की आता या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। तुमच्या समोर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर दिलेली आहे। यातून मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार, उद्या येणार किंवा परवा दिवशी येणार 3 दिवस सांगितलेले आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला मी यादी सांगणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आणि चालूमध्ये व्हिडिओला एक लाईक देखील तुम्ही लगेच करू शकता। तर सर्वात प्रथम म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तर ते देखील तुम्हाला मी सांगून टाकतो मित्रांनो लगेच। तर आज वितरण होणार आहे सर्वात प्रथम म्हणजे सांगली सोलापूरपासून, त्याच्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहे ते पाठवले जाणार आहेत। याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी पाठवले जाणार तर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले जाणार तर उद्या असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिक व धुळे या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत। आणि तिसरा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण या दिवशी लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती व इतर जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते नागपूर साईडला पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। तर अशा पद्धतीने एकूण महाराष्ट्रामध्ये 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते संपूर्ण राज्यामध्ये केलं जाणार आहे। आणि दुसरी मोठी अपडेट आलेली मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। 14वा हप्ता वाटप जे तो करणार तर आहेतच आणि त्याच्यासोबतच तुम्हाला 15वा हप्ता देखील मिळून जाणार आहे। असे मिळून तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत, कारण की पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेपच होणार आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला जर 12वा हप्ता, 13वा हप्ता, 14वा हप्ता, 3ही हप्ते जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत। कुठल्याही पद्धतीने पैसे जे आहेत ते तुमचे शिल्लक राहणार नाही। प्रत्येक हप्त्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते आज तुमच्या खात्यामध्ये होणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत किंवा पैसे तर तुम्हाला मिळणार आहेतच, परंतु पुढील हप्ते मिळण्यासाठी तुम्हाला एक अडचण येणार आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंगणवाडी सेविकांतर्फे तुमची जे आहे ती फॉर्मची चेकिंग केली जाणार आहे। त्यामुळे या गोष्टीचे लक्षात असू द्या, कारण की जेव्हा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील तेव्हा तुमची सक्तीने फॉर्म चेकिंग जी आहे ती केली जाणार आहे। त्या तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणं भागच आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर दिले तरच तुम्हाला पुढील हप्ते जे आहे ते चालू राहणार आहेत। आता दुसऱ्या अपडेटकडे वळूया। आज मिळणार पैसे, तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट तर हीच आहे मित्रांनो। आज पैसे जर 100% जमा होणार आहेत, परंतु जर पैसे आतापर्यंत जमा होत नसतील किंवा 12वा हप्ता आला नसेल किंवा 13वा हप्ता आला नसेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं किंवा इतर 14 हप्ता येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं ते जाणून घ्या। सर्वात प्रथम तुम्हाला आधार सीडिंग जे आहे ती चेक करून घ्यायची आहे। जर आधार सीडिंग तुमची ओके असेल तर तुम्हाला 100% पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे। त्याच्यानंतर बँक KYC केली नसेल तर बँकेची KYC देखील तुम्ही करून घ्या, त्यामध्ये देखील तुम्हाला पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। त्याच्यानंतर लाडकी बहीण वेबसाईटवर देखील KYCचं ऑप्शन आलेलं आहे। सध्या ती चालू नाही, परंतु चालू होता क्षणी ती देखील तुम्ही KYC करूनच घ्यायची आहे। याच्यानंतर 2.5 लाख उत्पन्नाचे जे आहे ते देखील तुम्हाला काढावे लागणार आहे। ते जर उत्पन्न असेल तुमच्याकडे तर तुम्हाला पैसे मिळण्यापासून कोणी थांबवू शकत नाही। त्याच्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील तयार ठेवायचं आहे, ते जर असेल तर देखील तुम्हाला अडचण येणार नाही।
तर अशा पद्धतीने वेबसाईटवर देखील तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना KYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असे नवीन ऑप्शन जे आहे ते वेबसाईटवर आलेलं आहे. म्हणजेच काय तर KYCची माहिती अतिशय ओरिजिनल आहे मित्रांनो. आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. महिलांसाठी 5 मोठे गिफ्ट जे आहे ते जाहीर झालेले आहेत. आणि हे गिफ्ट कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि कशामुळे मिळणार तर हे पहा, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे. आणि हे 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळेच वर्षपूर्ती निमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे 5 गिफ्ट जे आहे ते जमा केले जाणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण व महत्त्वाचे हे 5 गिफ्ट असणार आहेत. यातील पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो सिलाई मशीन योजना. ही खरं तर रक्षाबंधनालाच वितरण करायची होती, परंतु आता थोडाफार उशीर झालेला आहे आणि त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सिलाई मशीन जी तुम्हाला 100% मिळून जाणारच आहे. कारण सिलाई मशीन कशामुळे वितरित होणार आहे तर लाडक्या बहिणींना रोजगार मिळावा, रोजगारी हमीची संधी मिळावा यासाठी तुम्हाला सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला पैठणी साडी देखील मिळणार आहे. आता पैठणी साडी कशा पद्धतीने मिळणार आहे तर हे पहा, यासाठी तुम्हाला आनंद शिधा जो आहे तो येत असतो दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी देखील आता आनंदाचा शिधा तुम्हाला मिळणार आहे. आणि या आनंदाच्या शिधासोबतच म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डवर असेल तर त्याच्यासोबतच तुम्हाला पैठणी साडी देखील त्यामध्ये मिळून जाणार आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर. आता सिलाई मशीन मिळण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, अटी यासाठी काय आहेत हे जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. कारण की याच्या अनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते किंवा सिलाई मशीनचं वितरण सबसिडी जे आहे तुम्हाला दिली जाणार आहे. तर महत्त्वपूर्ण म्हणजे लाभार्थी यादीमध्ये कसं नाव येणार तर हे पहा, यासाठी नवीन स्पेशल फॉर्म जे आहे ते सुटणार आहे. जे ते फॉर्म तुम्ही भरायचे आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी ते फॉर्म सर्व भरतील त्यांना सिलाई मशीन जिल्ह्यामधून 2000 महिलांना, प्रत्येक जिल्ह्यामधून 2000 महिलांना सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे हे देखील अतिशय आवश्यक आहे. तरच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती दिली जाणार आहे. अन्यथा अजिबात सिलाई मशीन दिली जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी 5 मोठे गिफ्ट जाहीर झालेले आहेत. ते म्हणजे घरातील पंखा देखील त्यामध्ये येणार आहे मित्रांनो. एक सौर ऊर्जेवर चालणारा पंखा देखील लाडक्या बहिणींना लवकरच वितरित जादू होणार आहे. याच्याविषयी देखील माहिती आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार आहोत. त्याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. ते म्हणजे आज तुमच्या खात्यावर 100% पैसे येणार आहेतच. त्यासाठी तुम्हाला एकदा चेक करायचं आहे तुमच्या बँकेच्या पासबुकमध्ये जाऊन किंवा बँकेत जाऊन की सर आपले पैसे पडले की नाही. कारण की भरपूर महिला पैसे पडल्याच्या नंतर चेक करत नाहीत व त्यामुळे त्या महिलांना नेमकं अडचणी येत आहेत किंवा पैसे पडले नाही असं त्यांना समजत नाही. त्यामुळे तुम्हाला तसं करायचं आहे. पैसे आले असतील तर चेक करा. आणि आज पैसे जे आहेत ते एकूण 3 टप्प्याच्या अंतर्गत तुम्हाला वितरित केले जाणार आहेत. ते टप्पे आपण तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. परंतु त्याच्या अगोदर एक मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सांगायची राहिली. ती म्हणजे आत्ताच महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे अंगणवाडी सेविकांच्या मार्फत तुमची जे आहे ती चेकिंग केली जाणार आहे किंवा तुमचं फॉर्म व्हेरीफाय जे ते केले जाणार आहेत. आणि हे फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं तर हे पहा, फॉर्म जेव्हा तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील तेव्हा त्यांना सर्व प्रश्नांचे उत्तर जे आहे ते व्यवस्थितरित्या द्यायचे आहेत. कुठल्याही प्रकारचं चुकीचं उत्तर द्यायचं नाही. कारण की जेवढं उत्तर तुम्ही बरोबर देताल, व्यवस्थित देताल तेवढा तुमचा फायदा जो आहे तो नक्कीच होणार आहे. कारण की त्यांनी विचारलं त्यांनी इन्कम टॅक्स ते आता नॉर्मल प्रश्न विचारणार, ते कोणते प्रश्न असतील तर ते विचारणार आहे. तुम्हाला पगार चालू आहे का इतर दुसऱ्या योजनेचा तुम्ही नाही सांगायचं आहे. याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारणार आहे ते तुम्हाला की तुमच्याकडे सरकारी नोकरीमध्ये आहे का तुम्हाला घरामध्ये, जर असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आणि शक्यतो जर तुमच्या अंगणवाडी सेविका ओळखीच्या असतील तर एकदा व्यवस्थित त्यांना माहिती सांगा किंवा संपूर्ण माहिती सांगा. आमच्याकडे उत्पन्न 40 लाखापेक्षा कमी आहे असं त्यांना स्पष्टरित्या पटवून सांगा. जेणेकरून त्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ देतो. इथून पुढे तुमचा लाभ चालू राहील आणि कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ती तुम्हाला त्यामध्ये येणार नाही. परंतु आता पैशांचं वितरण तर होणार आहेच आणि पैसे वितरण जे आहे ते संपूर्ण एकूण 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण संपूर्ण केलं जाणार आहे. आणि हप्त्याची तारीख ठरलेली आहे. आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरणसुद्धा केलं जाणार आहे. आणि याच्यानंतर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. ती माहिती थोडी पुढे आहे मित्रांनो. तर ती माहिती अशी आहे, वयाच्या अटीनुसार पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. जर तुमचं वय जर पूर्ण बसत असेल तरच तुम्हाला पैसे जे ते दिले जाणार आहेत. जर तुमचं वय जर कमी भरत असेल किंवा जास्त होत असेल तर तुम्हाला तुमचा लाभ जो आहे तो बंद केला जाऊ शकतो. याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण केलं जाणार आहे. सर्वात अगोदर जे मोठे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अगोदर पैशांचं वितरण केलं जाणार आहे. नंतर लहान लहान जिल्हे, तर अशा अनुक्रमाने पैशांचं वितरणसुद्धा केलं जाणार आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी
हा निर्णय लाडक्या बहिणीसाठीच घेतलेला आहे. पैशांचं वितरण जे आहे ते 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये करण्यासाठी. तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे लवकर येणार आहेतच, त्यासाठी तुम्ही काळजी करू नका. फक्त आपण जे कामं सांगितलेले आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण जी माहिती तुम्हाला अतिशय छान माहिती सांगितलेली आहे, त्या माहितीबद्दल तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकलेले असेल तर तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही आणि त्यानुसारच पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि तर यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. सध्या संपूर्ण गोष्ट तुम्ही क्लिअर करा. सर्व आधार कार्ड लिंक करा, बँकेत जाऊन चेक करा आपलं KYC आहे की नाही बँकेची. सर्व गोष्टी जर तुम्ही क्लिअर चेक केल्या तर तुम्हाला लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई जे ते अजिबात होणार नाही. आणि हे पहा, आपला चॅनल जो आहे तो सतत लाडकी बहीण योजनेवर नवीन अपडेट येत्या क्षणी तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुमच्या सबस्क्राईब आणि लाईकमुळे आम्हाला सपोर्ट मिळतो. आणि अशाच पद्धतीचे नवीन अपडेट आपण जे आहे ते यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी आपण प्रसिद्ध करत असतो. आणि याच्या पुढे तुम्हाला अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला वितरित करणार आहोत किंवा सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत.